तर नागपुरात होत असलेल्या रामरक्षा आंदोलनासाठी चंद्रपुरातून जिल्हा प्रमुख संदीप गिरहे यांच्या नेतृत्वामध्ये हजारो शिवसैनिक नागपूरकडे रवाना झाले। नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांचा जनाबाचा उल्लेख केला। त्यावर बोलताना गिरहे म्हणाले की नवनीत राणा यांची कीव येते असं बोलणं त्यांना शोभा देतंय का? राणा यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत त्यांनी ठणकावलाय। तर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे यांच्यासोबत बातचीत केली आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। नागपूर येथे होत असलेल्या रामरक्षा या आंदोलनासाठी चंद्रपुरातून हजारोच्या संख्येमध्ये शिवसैनिक नागपूरकडे रवाना होत आहेत। आता आपल्या त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरे आहेत। हो, किती शिवसैनिक नागपूरकडे रवाना होतात? प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून सगळ्या शिवसैनिकाची इच्छा होती जे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे नागपूरला रामरक्षा आरतीसाठी येऊन राहिले, ते पठण करण्यासाठी येऊन राहिले। या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्यांची इच्छा होती। म्हणून हजारो संख्येने आम्ही इथून सगळे जाऊन राहिलो। आपण बघून राहिलो तर बसेस आहे, महिला सुद्धा याच्यामध्ये सगळे सहभागी झालेले आहे आणि सगळे कार्यकर्ते पण आता पुढे मार्ग निघालेले आहेत। नवनीत राणा खासदार जे आहेत त्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांचा जनाब असा उल्लेख त्यांनी आज केला। ते मला तिची कीव येते आधी, त्याच्यापेक्षा त्याला जे बोलतो त्यांची कीव येते। आता आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना हे हिंदुत्वाचा पाठ शिकवणार का? त्यांचा मुलगा त्यांना ते शिकवणार का? म्हणजे याचा अर्थ जे उद्धवसाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र असून सुद्धा आता यांना हे पदवी देणं शोभा देते का? जे भाजप यांना पिले पोसत आहे अशांना त्यांनी आम्ही बोलण्यापेक्षा त्यांनीच यांना समज द्यायला पाहिजे। त्यांच्या बाळासाहेबांच्या आदर्शामुळे यांचे भोट पडून महाराष्ट्रभर फिरले, हिंदुत्वाची जे गर्जना त्यांनी महाराष्ट्रात पण देशभरात त्यांनी रुजवली, त्यांच्या सपुत्रांना हे असे बोलतात, ही लाज वाटली पाहिजे असं मी यांना जाहीर निषेध करतोय। त्या रामरक्षाच्या विरोधात आज हनुमान चालीसाचं सुद्धा ते पठण करणार आहेत। केली पाहिजे। आम्ही काही चुकीचं करून आलो का? रामाची पूजा असू द्या, हनुमानजीची पूजा असू द्या, का सगळ्या देशात आपल्या अर्चना सगळ्यांनी पूजा केली पाहिजे, अर्चना केली पाहिजे। आमचं महत्व इतकंच आहे का ज्या रामासाठी आम्ही सगळे भांडलो, हिंदुत्व धर्माच्या एक आस्थास्थान आहे त्या मंदिरासाठी भांडलो, त्या मंदिरामध्ये चोरी होऊन आली त्याच्यावरती ते बोलायला तयार नाही। म्हणजे त्या मंदिरात जे चोरी झाली याच्यात त्यांना समर्थन आहे का असं त्यांना जे पाठ करत आहे त्यांना आम्ही ते प्रश्न विचारतो का त्या जे मंदिरात चोरी झाली, ज्या लोकांनी चोरी केली याच्यात त्यांना जे ट्रस्टी बसलेले आहे, जे बसवले गेले होते त्या भारत सरकारकडून, त्याच्यात समर्थन आहे का? ते चोरीच्या सहभागामध्ये जे त्यांनी चोरी केली असेल तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। मंदिरात जे चोरी झाली त्याचं ते समर्थन करतात का असं शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्याकडून विचारण्यात येत आहे। तसेच हजारोच्या संख्येमध्ये शेकडो शिवसैनिक जे आहेत शेकडो शिवसैनिक जे आहेत आज चंद्रपुरातून रामरक्षा पठणासाठी नागपूरकडे रवाना होत आहे। व्हिडिओ साजवांसोबत अभिषेक भटपल्लीवार, NTV मराठी, चंद्रपूर।